सद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, पवन सुत हनुमान जी, गोपाल कृष्ण भगवान की, नमः पार्वती पते हर हर। ब्रह्म एकनाथ महाराज की। माप मने मी मविते, माप मने मी मविते, भरी धनी ठेविरिते, देवा अभिमान नको, माझे ठाई देऊ शको। देशी चाले सिक्का, देशी चाले सिक्का, रीते कोण लेखी रंका, देवा अभिमान नको, माझे ठाई देऊ शको। हाती सूत्र दोरी, हाती सूत्र दोरी, तुका म्हणे त्याची थोरी, देवा अभिमान नको, माझे ठाई देऊ शको। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, वर्णानाम अर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्याय दिहितवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहा, पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो, स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलतकुण्डलं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केले स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण,
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मंगल भवना मंगलहारी मंगल भवना मंगलहारी रवहु सुदशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की माप मने मी मविते माप मने मी मविते भरी धनी ठेविरिते देवा अभिमान नको माझे ठाई देऊ शको विठ्ठल थोडा स्वर कमी करा दादा, थोडा कमी करा. आपल्या या खैरिया नगरीमध्ये गेल्या अनंत वर्षाची परंपरा असणारा हा उत्सव वारकरी संप्रदायातील दोन महान संत ज्या संत महात्म्यांच्या अधिकाराचा विचार करता करता चांगल्या चांगल्या ज्या तोंडांना फेस येऊ शकतो, एक जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय आणि दुसरे शांती ब्रह्मनाथ बाबा, या दोन संतांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आपण करत असणारा हा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आज रात्रीचं शेवटच्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघपुष्प हनुमंतरायाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, शांतीब्रह्मनाथ बाबांच्या चरणी समर्पित करण्याकडे माझ्याकडं हा योग आलेला आहे. बऱ्याच दिवसाचा गॅप पडला मधात आणि 3-4 वर्षाचा गॅप पडला आणि पुन्हा येण्याचा योग आला. आमचे धर्मराज दादा नथुजी यांनी पुन्हा बोलवलं. तसाही कालखंड जो असतो ना तो बदलत चालतो. पहिले कसं होतं माहीत आहे, प्रत्येक माणसाला वाटत होतं की मला सही चांगली करता यायला पाहिजे, सही चांगली करता यायला पाहिजे, म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करायचा सही चांगली करण्याकरता. कारण की सही चांगली झाली की वजन पडते ना, बाकी काही नसलंच चालते, सही चांगली. मी खूप जण पाहिले त्यांना लिहिता येत नव्हतं बरोबर, पण सही चांगली दिसली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करायचे. पण काळ असा बदलला का डबल अंगोठ्यावर आलं सगळं. कुठेही गेलं का म्हणजे थंब लावा. या बदलत्या काळामध्ये तर मी काही तुम्हाला नवीन नाही. माझी कमीत कमी तुम्ही 20 कीर्तन ऐकली असतील, 12 कथा ऐकल्या माझ्या तुम्ही. म्हणजे एवढं तुम्ही मला सहन केलं तरी अजून बोलवलं. आणि पण बोलवलं तर मला आनंद वाटून राहिला. बाकी तर बऱ्याच गोष्टीमध्ये परिवर्तन हा काळाचा नियम आहे. पण साऊंडमध्ये बदल झाला. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. माणूस तेच आहे पण आवाज बरा येऊन राहिला. नीट आहे का? आज जागराची सेवा आहे, अधिक जास्त परिहार देत नाही. जागराची सेवा आहे आणि देवाकडं मागणी करण्याचा आज दिवस आहे. 7 दिवसापर्यंत आपण सेवा केलेली आहे आणि सेवा करण्यानंतर मागता येते. पण मग मागायचं कोणाचं, कशा पद्धतीनं मागायचं? आपल्याला मागायची अक्कल आहे का? आपल्याला समजते का काय मागायचं, देवाकडं काय मागायचं हे तर कळलं पाहिजे ना. मग त्याच्याकरता ते कोणाकडं पाहावं लागेल? तर संतांकडं पाहावं लागेल, संतांकडं पाहावं लागेल. आणि तसंही व्यवहारामध्ये एक पद्धत आहे. माझे तरुण बंधू भगिनी बसलेली आहेत की मोठ्या माणसाची नक्कल करण्याचा प्रयत्न करावा लागतो मोठं होण्याकरता. मोठ्या माणसाची नक्कल करायचा कोणी प्रयत्न करतो.
माझी एका ठिकाणी कथा होती, एक पोरगा म्हणे महाराज मला कथा शिकायची, कीर्तन शिकायचं. म्हणजे चांगली गोष्ट आहे, शिक ना बाबा. म्हणे मी तुमच्यासोबत येतो. म्हणजे ये, नाही कशाला म्हणायचं, पोरं तयार येत असतील तर. म्हणलं ये ना, काही हरकत नाही, ये माझ्यासोबत. म्हणे मला सगळ्यात पहिले शिकवा तुम्ही फेटा कसा बांधता. म्हणजे फेटा बांधण्यानं तुला माझ्यासारखं कीर्तन थोडी करता येईल. फेटा बांधणं शिकशील माझ्यासारखा, पण डोकं कुठून आणशील. एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. चांगल्या माणसाची नक्कल करण्यासाठी अक्कल लागते ना. अस्सल तर भेटलं पाहिजे त्याच्यातून. आज नकलीचा जमाना आहे. याची नक्कल करा, त्याची नक्कल करा, याची नक्कल करा, त्याची नक्कल करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकानं देवाला वेगवेगळं बनवलेलं आहे. एका आईची दोन पोळं जुळी म्हणून जन्माला येतात, पण काही ना काही फरक असतो. देवानं आपल्याला स्पेशल, स्वतःलाच आपण आपली सगळ्यात मोठी अडचण सांगतो. आम्ही स्वतःला दुसऱ्यापेक्षा हलके समजतो, ही अडचण आहे. विठ्ठला विठ्ठला. आपणही वैशिष्ट्यपूर्ण आहोत, त्या देवाचे अंश आहोत. पण त्या आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेचा, अस्तित्वाचा शोध आपल्याला झाला पाहिजे. याच्याकरता कोणते तरी संत पाहिजे. आणि आपण फार भाग्यवान आहोत, फार भाग्यवान. ज्या दोन संतांचा उत्सव आपण करतो ते तर आहेतच, पण वारकरी संप्रदायातले सगळेच संत, त्यांचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा आहे. काही वाक्य बोलून जातो बघा, पटली तर. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त शब्द काढले की भिंतीनं चालावं. आज त्या दगडाची पूजा केली जाते, त्या भिंतीचं मंदिर आहे. अरे असे कित्येक दगड जी आहेत ना, ती देवाच्या मंदिरात जर लावली तर त्या दगडाच्या लोक पाया पडतात. पण ज्या दगडावर ज्ञानोबाराय बसले, त्या दगडाला चालवण्याची जबाबदारी देव घेतो. ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा आहे, तुकोबारायांचा अधिकार मोठा आहे. किती मोठा आहे. आज देवाचे पाय धुवायला भेटले पाहिजे, याच्याकरता सगळं जग प्रयत्न करते. सगळं जग प्रयत्न करते की अभिषेक करावा, आम्ही देवाची पूजा करावी. आणि तोच देव, तोच पांडुरंग परमात्मा जेव्हा तुकोबारायाच्या पत्नीच्या पायामध्ये काटा टोचते ना, तर स्वतःच्या दातानी तुकोबारायांच्या पत्नीच्या पायामधला काटा काढतो. अधिकार तुकोबारायांचा मोठा आहे, मोठा आहे. ज्याच्या पायातून गंगा निघाली, ज्याच्या पायातून गंगा निघाली, तो परमात्मा. कावडीने पाणी ज्या घरी, नाथ महाराजांच्या घरी पाणी भरतो, अधिकार नाथ महाराजांचा मोठा आहे. विठ्ठला कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे? अरे आपल्या घरचे ताब्यात राहत नाही ना. आपले घरचे आपल्या मनानं ऐकतात का? नाही. पोराला सांगितलं तर तो म्हणते अक्कल नका शिकू, पत्नीला सांगितलं तर ते म्हणते चुपचाप बसा. आपले घरचे ऐकत नाही. आणि या संतांची सत्ता कोणावर चालते? देवावर. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये दोष नाहीत. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये दोष नाहीत. आपले सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला सांगतो, आम्ही चांगलंही वागतो आणि खराबही वागतो. चांगलंही वागतो, खराबही वागतो. आम्ही मुखानं देवाचं नावही घेतो आणि त्याच तोंडात तंबाखूही टाकतो. आम्ही पंढरपूरची वारीही करतो, चंद्रभागेमध्ये स्नानही करतो, पण तोंडानं हेही पितो. म्हणजे आम्ही चांगलंही वागतो, पण आमची अडचण ही आहे, वाईट वागणं आम्ही सोडत. फरक कसा पडेल सांगा ना.
खूप सुंदर जेवण आहे, खूप सुंदर जेवण आहे, खूपच सुंदर आहे. म्हणजे इतकं सुंदर आहे का जेवल्यानंतरही जेवावं वाटून राहिलं, इतकं सुंदर जेवण आहे. पण त्या जेवणामध्ये जर माशी पडली तर ते अन्न पचत. सुखे नेदी ते भोजन, जेवी माशी सवे अन्न. ज्ञानोबाऱ्यांची ओवी सांगतो अजून, ऐका, तुम्ही नीट ऐका बरं. मी तुम्हाला फार महत्त्वाचा वेळ देऊन राहिलो. मी आजकाल थोडंसं कीर्तन करण्याच्या वेळेस असं तारीख पाहून देत असतो. जी बँड पार्टीसारखं जिथं आलं तिथं ठेका घ्यायचा नाही आता. म्हणून नीट काळजीपूर्वक ऐका. कारण की मी तुम्हाला जो 1.5 तास देतो ना, तो जर मी स्वतःला दिला तर माझ्यापाशी अजून 10 कीर्तनाचं मटेरियल तयार होऊ शकते. जो तुम्हाला 1.5 तास देऊन राहिलो जर मी मला दिला स्वतःला. म्हणून प्रसाद वाटायचा आहे, तुम्ही हात व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित ठेवा. आम्हीही भजन करतो, आम्हीही कीर्तन करतो, आम्हीही हनुमंतरायाच्या पाया पडतो, पण संत महात्म्यांना जे फल मिळालं ते आम्हाला मिळत. मग एकच चूक होऊन राहिली, काय? दोषही घडून राहिले, दोषही घडून राहिले. परमार्थ चालू नाही का? आज चालू नाही का परमार्थ? किती सप्ते वाढले, किती सप्ते वाढले. आणि तुम्ही विचार करू शकत नाही, आजच्या दिवशी महाराष्ट्रात लाखो कीर्तन चालू असतील, हजारो कथा चालू असतील. मग इतकं जर पुण्य होऊन राहिलं तरी दोष का दिसतात? त्याचा अर्थच एक आहे, आम्ही भक्तीही करून राहिलो, चुकीचंही वागून राहिलो. विठ्ठला विठ्ठला. अजून ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दात सांगतो, ज्ञानोबाऱ्यांचे शब्द. अमृत तरीच मरीजे, जरी विशेषी सेविजे. अमृत पिल्यानं माणूस अमर होतो, हे बरोबर आहे. पण त्या अमृतात विषाचा थेंब पडला तर अमृताला किंमत राहत, त्या अमृताला किंमत राहत नाही. आमचा परमार्थही चालू आहे आणि आमच्यामध्ये दोषही आहेत. संत महात्मे कृपा करायला तयार आहे, पण कधी? परिपाही बीज शुद्ध शुद्ध परिपाही बीज शुद्ध. ज्ञानोबारायांचा अधिकार सांगितला. ज्ञानोबारायांमध्ये खूप शक्ती आहे. ज्ञानोबाराय काय करू शकतात? करील ते काय नोहे, पण परिपाहे बीज शुद्धता पाळली जाते. आपण उद्या काल्यापर्यंतही जाणार आहोत आणि काल्यामध्ये वर्णन आहे. काला कोणाला मिळतो? वैष्णव निका. निका म्हणजे शुद्ध. आता आमची अडचण अशी झाली, आमचे कपडेच शुद्ध आहे, बाकी काहीच शुद्ध नाही आमचं. आणि त्याच्यामुळं आम्हाला काला मिळत नाही, त्याच्यामुळं आम्हाला प्रसन्नता मिळत नाही, प्रसन्नता मिळत नाही. दोष केले तर चालत नाहीत, दोषानं जमत नाही. मग हे दोष दूर करायचे आहे. मग दोष कोणते कोणते आहेत? दोष कोणते कोणते आहेत? काही लोक भजन करूनही नरकाला जातात. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय? भजन करून नरकाला जाते का कोणी? नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाले चुकेना, नरका जाले चुकेना, नरका जाले चुकेना. भजन ते
ओंगळवाने नरका झाले चुकेना, नरका झाले चुकेना, नरका झाले चुकेना. माझे शब्द नाही आहेत, तुकोबारायांचे शब्द आहेत. भजन ते ओंगळवाने नरका जाणे. ओंगळवानं भजन कसं असते? तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे गावोगावचे भजन आहे, तिथं जाऊन बघा. तिथं बिड्याचे धुटकं भेटते, तंबाखाच्या पुड्या मिळतात, खर्ऱ्याच्या पन्न्या मिळतात. काही काही तर याच्याही पेक्षा भाग्यवान आहे, देशीच्या शिशाही भेटतात. मग असं जर तुम्ही भजन करत असाल, उपयोगाचं नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. अजून एक गोष्ट बोलतो, तरुण मंडळी आहेत. गणपती, दुर्गादेवी, रामनवमी, हनुमान जयंती, जर तुम्ही या देवतांच्या समोर दारू पिऊन नाचत असाल ना, तरी तुम्ही नरकालाच जाल. फक्त हे जे कट आहे ना, त्यानंच वाजवल्या टाळ्या, पोरांनी वाजवल्या. टाळ्या वाजवण्यातही कंजूसी करतो आम्ही. मी त्याच्यासाठी नाही बोलून राहिलो बरं. तुम्हाला तुम्ही विचार करा, आपल्या धर्माचा अपमान कोण करते याचा विचार करा बरोबर, काळजीपूर्वक. कोण करते आपल्या धर्माचा अपमान? चुकीचे गाणे वाजवतो, चुकीचं वागतो, भांडणं करतो, व्यसनं करतो, आणि आपल्याच देवतांच्या पुढं आम्ही चुकीच्या पद्धतीनं नाचतो. पुण्य होते का? सर्रास चालू आहे, सर्रास चालू आहे. आणि अजूनही एक विनंती करतो, यांना वर्गणी देणारे सुद्धा त्याच्यात भागीदार आहे. अशा चुकीच्या लोकांना देऊ नका आणि सप्त्यात देण्याकरता कमी पडू नका. अशा चुकीच्या लोकांना देऊ नका. मी म्हणत नाही, केले पाप जेने दिली अनुमोदन, दोहीशी पतन सारिखेची. कोणीतरी पाप करून राहिला, आपल्याला दिसून राहिलं, आपण त्याला मदत करून राहिलो, आपणही त्याच्यामध्ये दोषी आहोत. आणि या जगातली सगळ्यात मोठ्या प्रत्येक समस्येतली अडचण सांगतो तुम्हाला, चांगले लोक चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाहीत. आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय करावं लागते हे विचार जर तुम्ही करत राहिले ना, पुढे समोर येणारी ही जी पिढी आहे ना, ही पूर्ण पिढी नष्ट होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये वाटा आपलाही असेल. विठ्ठला विठ्ठला. माझ्या विषयाकडे लक्ष द्या. ती दिसायला भक्ती आहे पण दोषपूर्ण आहे. दिसायला भक्ती आहे पण दोषपूर्ण आहे. असे असंख्य दोष आपल्याकडून घडतात, असंख्य घडतात. काम दोष आहे, क्रोध दोष आहे, ईर्ष्या दोष आहे, निंदा दोष आहे, मत्सर दोष आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्यात मोठ्या दोषाला महत्त्व दिलं. कोणता माहीत आहे? कोणता आठवते का तुम्हाला? काम दोष आहे. काम दोष आहे, पण असं नाही आहे ना, दोष आहे पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही तो पूर्ण करत असाल तर दोष आहे. विवाह करून जर काम पूर्ण होत असेल, दोष संस्कार आहे. क्रोध दोष आहे, मान्य आहे, पण तुमचा मुलगा चुकीचा वागत असेल तर त्याच्यावर रागावणं, त्याच्यावर राग व्यक्त करणं दोष आहे का? दोष आहे. आज हे करता येत नाही म्हणून तर अडचण आहे. माझी अजूनही विनंती आहे मायबापांना, तुमच्या मुलांना सुविधा द्या, पण सुविधा द्यायच्या पहिले संस्कार द्या. म्हणजे सुविधा कशी वापरायची याची अक्कल येईल. सुविधा देऊ नये असं नाही, द्या ना सुविधा, द्या. आयफोन घेऊन द्या, अजून काही द्या, चांगलं नेट टाकून द्या त्याच्यात. त्याला कुठं नेट लागते? नेट टाकून द्या, सगळं करून द्या, सगळ्या सुविधा द्या, पण त्या सुविधा द्यायच्या पहिले संस्कारही द्या. आज आम्ही संस्कार द्यायला कमी पडतो, सुविधा देतो. संस्कार द्यायला कमी पडतो, सुविधा देतो. कसं होईल?
म्हणून जर चुकीचा वागत असेल तर त्याचा तुम्हाला क्रोध येणं स्वाभाविक आहे. तुकोबारायांना क्रोध आला ना, तुकोबारायांना क्रोध आला ना, बऱ्याच लोकांचा क्रोध आला ना तुकोबारायांना. आणि तुकोबारायाला सगळ्यात जास्त क्रोध कीर्तनकाराचा आला. श्रोत्यांना नाही बोलले, कीर्तनकाराला खूप बोलले, कथाकाराला खूप बोलले. कदाचित त्यांना पहिलेच दिसलं असं 350 वर्षापूर्वी की वारकरी संप्रदायाला धोक्यात आणणारे हेच बदमाश राहतील. विठ्ठल आज कथा कीर्तनाचं विकृतीकरण झालेलं आहे, तमाशा झालेला आहे. म्हणून फल नाही ना. लोकांनाही काय पाहिजे, काय पाहिजे लोकांना. माझा विषय थोडासा तुम्ही लक्षात घ्या बरं. मी मगाच सांगितलं, मी तुम्हाला वेळ देऊन राहिलो आणि तुम्ही मला 1.5 तास वेळ देऊन राहिले, फुकट गेला नाही पाहिजे. आजची अडचण काय माहीत आहे, लोक मंडपात येतात आणि चप्पल घातल्यानंतर गेले काहीच आठवत नाही त्यांना. काही घेणं देणं नाही, कशाचं काही घेणं देणं नाही. आज धार्मिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी अडचण, आम्ही परमार्थ करतो, भक्ती करतो, पुण्य होण्याकरता करतो. त्याच्यात थोडंसं पुढं जा. परमार्थ केवळ पुण्य होण्याकरता करू नका, सावध होण्याकरता करा. तुकोबाराय सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. अजून ज्ञानोबाऱ्यांची ओवी सांगतो, फार गोड ओवी आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. जया आपण पे पडिये, आत्मनाशा जो भिये. फार सुंदर आहे. ज्याला आपलं चांगलं करून घ्यायचं आहे, स्वतःच्या अस्तित्वाचा नाश होऊ द्यायचा नाही आहे, त्यानं सावध होणं गरजेचं आहे. 750 वर्ष झाले ज्ञानोबाऱ्यांच्या अस्तित्वाचा नाश झाला नाही. 425 वर्ष झाले नाथबाबांच्या अस्तित्वाचा नाश झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये होते. आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो महाराष्ट्र प्रेमी असेल त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व कायम आहे. कारण काय आहे त्याचं कारण काय आहे? ते सावध झाले होते. आपण सावध झालेलो. आणि मला एक सांगायचं आहे, साधू कोणाला म्हणायचं सांगू? जो सावध करतो तोच साधू आहे. विठ्ठला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. म्हणून दोष घडता कामा नये. काम दोष आहे पण गरज आहे, क्रोध दोष आहे पण रागवता आलं पाहिजे ना. चुकीचं कोणी वागत असेल, येवो तर ती न कैसे रागे खोटेपण देखो नी, तुकोबारांचे शब्द आहे. कोणी खोटं वागत असेल तर राग काय येऊ नये, आलं पाहिजे. क्रोधही ठीक आहे, लोभही ठीक आहे ना. लोभही ठीक आहे ना. लोभ लागणार नाही का? शेतकऱ्यामध्ये लोभ नसतो का? त्याला वाटतेच ना उत्पन्न वाढावं. आता हे प्रज्वल चांगला वाजवते तर याला वाटतेच ना पाकिट वाढावं. ठीक आहे ना. आम्ही वेळ देऊन राहिलो ना याच्यामध्ये, आम्ही आयुष्य देऊन राहिलो ना. मग त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्याचं मोल भेटलं पाहिजे. हा लोभ तर प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. कारण की आयुष्य जगण्याकरता पैसा लागतोच ना. गरज नाही का त्या पैशाची? प्रत्येकाला गरज आहे. विठ्ठल विठ्ठल लोभही ठीक आहे, लोभही ठीक आहे, कामही ठीक आहे, क्रोधही ठीक आहे. पण तुकाराम महाराजांना एका गोष्टीपासून फार सावध व्हायची इच्छा होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी पाहिलं की असा एक दोष आहे की ज्या दोषामध्ये सगळ्या अडचणी येतात आणि याच दोषाचं चिंतन करायचं आहे. याच दोषाचं
आपणही आपल्या जीवनाकडे बघा, हा दोष आमच्या जीवनात दिसतो का? हा दोष आमच्या जीवनात दिसतो का? आणि हा दोष जर आमच्या जीवनात दिसत असेल, जसं तुकाराम महाराजांना देवाकडे मागणी केली ना, आपणही ती मागणी करावी. विठ्ठल विठ्ठल. त्या दोषाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बरेच ठिकाणी वर्णन केलं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. शब्द बघा किती गोड आहे. तिळ मात्र जरी, तीळ केवढा असते पाहिला नाही का तुम्ही? तितका जरी झाला तर देव म्हणतो मला किती ओझं होते, मेरू तो समान, मेरू पर्वता इतकं ओझं होते. तिळा एवढं आपल्याला किती आहे? किती आहे आपल्याला? बरं तुम्ही, मला तर काही काही लोकांचा विचार पडते हो. काही काही लोक आम्हाला भेटतात ना, बरं ज्या गोष्टीचा अभिमान करू नये त्याचाही अभिमान करतात. एक जण म्हणे महाराज आपल्यासारखं कोणी तिखट खात नाही, तुला काय भारतरत्न देऊ का? तू तिखट खात नाही, तुला भारतरत्न देऊ का? एक जण म्हणे 25 कप चहाच्या खाली उतरतच नाही, पद्मश्री दे. हा काय अभिमान करायचा विषय? हा अभिमान करायचा विषय? आम्ही जुन्या काळामध्ये हॉटेलमध्ये बसायचो. मी हॉटेल चालवलं प्रज्वल, मला पदार्थ लय चांगले बनवता येत. त्या हॉटेलमध्ये असेच यायचे, मी त्याच्या गोष्टी ऐकायचो त्याच्यावालं. म्हणजे स्वतःचं शरीर नष्ट करून राहिले त्याचाही अभिमान. एक जण काय म्हणे, आपल्याला तर 2 निपणं काहीच होत नाही. अभिमान, हे अभिमान करण्यासारखी गोष्ट आहे? या अभिमानाचं तुकोबारायांना घेणं देणं नाही. बरं तुकोबाराय कोणत्या अभिमानाची गोष्ट करतात? तुम्ही चांगले आहात, तुमच्यापाशी गुण आहे, कला आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, याचं तुमच्याकडं आधिक्य आहे, आणि त्याचा जर तुम्हाला अभिमान होत असेल, मेरू तो समान. आमच्यासाठी सांगितलं, जर ज्ञानाचा अभिमान जर तुम्हाला होत असेल तर तुका म्हणे नरकी घाली अभिमान, हे तुका म्हणे नरकी घाली अभिमान. समोरचं मला आठवलं नाही, पण एवढं प्रमाण आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, अभिमान नरकात घालतो. महाराज असं कसं होऊ शकते हो? कोणाला घातलं? कोणाला घातलं? चांगल्याला घातलं. आणि सध्या कलियुगामध्ये तर हाच मोठा राक्षस आहे. कलियुगात हाच मोठा राक्षस आहे. तुम्ही बघा, तुम्ही आता कथा ऐकता, सत्ययुगामध्ये राक्षसाचं नाव 4 अक्षराचं किंवा त्याच्यापेक्षा मोठं होतं. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. नंतर त्रेतायुगामध्ये या, त्रेतायुगामध्ये राक्षसाचं नाव काय आहे? राव, 3 अक्षराचं. नंतर द्वापार युग आलं, द्वापार युगामध्ये राक्षसाचं नाव काय आहे? कंस.
आता कलियुग आलं आणि कलियुगामध्ये एकच अक्षराचा राक्षस आहे, त्याचं नाव काय माहीत आहे? मी. हाच राक्षस आहे. आणि संत कोणाला म्हणायचं? कोणाला संत म्हणायचं? लोभ अहंता नये मना, ज्याच्या जीवनामध्ये अभिमान नाही. आम्ही तुकोबारायांना संत म्हणतो का? का म्हणतो? मज पामराये काय थोरपण, 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 पण पण मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. पायीचे वाहन पायी बरी, पायीचे वाहन पायी बरी, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरी, पायीचे वाहन पायी बरी, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. हा ज्ञानोबारायांचा ज्ञानोबारायांच्या समोर तुकोबारायांचा भाव आहे. तुकोबाराय म्हणतात की आम्ही तुमच्या पुढं कोण आहोत? हे शिकण्यासारखं आहे बरं. बरेच लोक आत्ताच अंड्यातून निघाले आणि आम्हाला येऊन शिकवते. एवढे प्रमाण तरी पाठ ठेवत जा. मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, चहापेक्षा कॅटल्याच गरम झाल्या. चहा थंडाच आहे पण कॅटल्याच गरम लागून राहिल्या. सगळीकडे अभिमान दिसतो वाढलेला, सगळीकडे बघत. आणि काही गोष्टीचा अभिमान, दोन शब्द आहेत, एक अहंकार आणि एक अभिमान. एक अहंकार शब्द आहे, एक अभिमान. दोघंही भाऊच आहे पण अर्थ वेगळा आहे. अहम करोति इति अहंकारा, देह संबंधानं मी करणं याचं नाव अहंकार आहे, देह संबंधानं. आणि अभिमान, अभिमन्यते इति अभिमाना, आपल्यापेक्षा जे वेगळं आहे त्याच्यामुळं स्वतः फुगणं याचं नाव अभिमान. विठ्ठल. आता काही गोष्टीचा अभिमान ठेवणंही चांगलं आहे. तुम्ही तितक्या काळजीनं ऐकाल मला माहीत नाही, पण मीच सांगतो. एक ओवी आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतात मला अहंकार आहे, मला अहंकार आहे. कोणता? हा अहंकार वाहित अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. आम्ही हा अहंकार जीवनामध्ये बाळगतो कारण आमच्यामुळं देवाला किंमत आहे. आमुचिया भावे तुझं देवपण, देवा ए पांडुरंगा आमच्यामुळं तुला किंमत आहे, हे दाखवलं पाहिजे. हे आपण दाखवत नाही म्हणून आपल्यावर अन्याय आहे. इलेक्शनचा पिरियड आहे, मतदान मागायला आला कोणी तर त्याला सांगा आमच्यामुळं तू आले का, येत जा आमच्याकडे, येत जा, दिसत जा. फक्त मतदान मागायच्या वेळेस पाया पडतो, नंतर दिसतच नाही. तसा नाही दिसला तर हरकत नाही, पण कामाच्या रूपानं तर दिसत जा. आमच्याकडले खासदार आहेत ते दिसतच नाहीत. ते आमच्या गावात आल्या त्या दिवशी, आल्यानंतर मग म्हणे महाराज आशीर्वाद द्या. म्हणलं कशासाठी? नाही दिसासाठी. आशीर्वाद कशासाठी द्यायचा? आता आपण बोलत नाही, आपलं तर तोंड सुटलेलंच आहे मोकळं. कारण की आयुष्यच तसं ठेवलं ना. हनुमानाचा भाऊ बनलो तर आता काय फिकर आहे? सोयरिका थोडी करावं लागते आपल्याला. काही नाही, आपल्याला काय घेणं देणं काय? खासदारापाशी मागायला जावं लागते का काही फंड दे म्हणून? मला आपल्याला काही करणं नाही, काही मंदिर बांधायचं नाही, मठ बांधायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त कोणी चुकत असेल तर त्याची रकडपट्टी करायची. म्हटलं तुम्ही सध्या तुमचं इच्छा आहे पुन्हा, पण एखादं तर काम करून ठेवा का ज्याच्यावर तुमचं नाव दिसन. आपल्याला ते का छळतात? ते आपल्यामुळं आहे, आपल्याला याचा विसर पडलेला आहे. आम्ही आता येत होतो, आमच्या इकडल्या एका उमेदवारानं अर्ज भरला आज
तर मला 30 किलोमीटर येण्याकरता 1 तास लागला. इतक्या गाड्या होत्या. बरं फुकटात गेले असेल का हे लोक? फुकटात गेले असेल. आपण त्यांच्याकडून पैसे घेतो, आपण त्यांच्या खाण्याला दबेर राहतो. उद्या तुम्हाला अधिकार आहे त्यांना म्हणायचं तुम्ही काम करा म्हणून? अधिकार आहे? माझी एक विनंती आहे, सध्या इलेक्शनचा पिरियड आहे, मत विकू नका. तुम्हाला दुसरं काही सामान्य लोकशाहीनं आणि या सध्याच्या संविधानानं तुम्हाला दुसरं काहीच दिलं नाही, फक्त मतदान करता येते, तेही तुम्ही विकता. काय मिळेल आपल्याला? काय मिळेल आपल्याला? आपण स्वतःला विकून राहिलो, स्वतःच्या अधिकाराला विकून राहिलो. आणि आपण स्वतःला जर विकलं तर उद्या त्या माणसाला, त्या लोकप्रतिनिधीला आपल्याला म्हणायचा अधिकार राहत. तो म्हणेल मोठी गोष्टी सांगून राहिले, 2000 कसे घेतले होते? कसे घेतले होते सांगा. आज आम्ही देशामध्ये, राष्ट्रामध्ये, समाजामध्ये ज्या समस्या उभ्या राहून राहिल्यानं त्याच्यामध्ये आपण दोषी आहोत की नाही हेही पाहत चला. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मला सहज ते गाडी चालवता चालवता आठवलं, आपल्यामुळं तो आहे ना, भक्तांमुळं देव आहे ना. आहे ना. ज्ञानोबाराय म्हणतात याचा मला अभिमान आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात मी चांगला वागतो ना, या गोष्टी करता मी स्वतःच्या जीवनाला धन्यता देतो. धन्य मी मानेन वा वा. आमच्या रविदादांनी चांगलं प्रमाण सांगितलं. अजूनही एक तुकोबारायचं प्रमाण आहे, धन्य आम्ही दास विठोबाचे. हा अहंकारच आहे, पण हा चांगला अहंकार आहे. ज्ञानोबाराय या अहंकाराचं समर्थन करतात, समर्थन करतात. पण दुसरा अहंकार संतांना मान्य नाही, मान्यच नाही. आणि कोणाकोणाला वाटते की आमच्यामुळं सगळं चालते, असं नाही आहे. बरं असं नाही आहे. एकदा काय झालं, बोलू नका विठ्ठला विठ्ठला बोलू नका, कारण की सध्या बोलण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि तुम्ही मला विक्षेप केला, तुम्ही लय खवट आहे बरं बोलाले. मला एकाग्रता खूप लागते, कारण की कीर्तन जीवन आहे, आमचं प्राण आहे. काय सांगत हो तुम्ही? पहा ना तुमचं तुम्ही, आम्ही तुम्हाला कायले बोलवलं. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एकदा कोंबड्याला काय वाटलं, कोंबड्याला 2-3 दिवस आराम करावा, आपण आराम केला पाहिजे. आणि तो सूर्यापाशी गेला आणि सूर्याला सांगू लागला म्हणे, ए देवा मला आराम करायचा. म्हणे कर. म्हणे मग तू सकाळी निघतो तेव्हा मी ओरडतो, मी जर आराम केला आणि मी ओरडलो नाही तर तू निघशील कसा? हा, कोंबडं त्यालाही वाटलं आराम करावं, कोंबड्यालाही वाटलं. कोंबडे आणि बोकडे भिवून राहिले, आता रस्त्यावर आले.
पहिले तुम्ही बघा कोंबड्याचा आवाज येत होता, सकाळी उठल्यानंतर येत होता. आता कोंबडे दिसूनच नाही राहिले. त्याला माहीत आहे या माणसाला दिसलो तर हे काही विचार करत नाही, बगर तोंड धुतल्यास कापाचे होईल एकाचे. पण कोंबड्यान बकरी आता रस्त्यावर दिसत नाही पहिलेसारखे, कारण की माणसं कोणाला खातील याचा नेम नाही राहिला आता. विठ्ठला विठ्ठला. तो सूर्यापाशी गेला आणि सूर्यापाशी जाऊन म्हणू लागला, मी सुट्टीवर जातो. पण म्हणे हे सूर्या, बरं मी जर नाही बाग दिली तर दिवस कसा होईल? दिवस कसा होईल? हा चालला गेलो तुझ्या. याला वाटलं आता पाऊस, उद्या दिवस कसा होते. तो दिवस झाला आणि आता कोंबडं नाही बोंबललं तर कावळा बोंबलला, काव काव. अरे ते म्हणे कोणीतरी बोंबलून राहिलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं कावळा बोलला. हा डबल सूर्यापाशी गेला. म्हणे का रे सूर्या, मी नाही बोलून राहिलो तर तू कावळ्याला बोलायला लावून राहिला. ते म्हणे तू नाही तर तुझा बाप दुसरा, तुझ्याच्यानं काय दिवस अडते का? हे माझे शब्द नाही बरं, तुकोबारायांचे शब्द सांगू. काय दिन करा हे काय दिन करा, कोंबड्याने केला खरा, कोंबड्याने केला खरा. कोंबड्याने केला खरा, हे कोंबड्याने केला खरा. शब्द तुकोबारायचे आहे. काय दिन करा, कोंबड्याने केला. म्हणजे कोंबडा बोंबलला तोच दिवस होईल का? पण बऱ्याच कोंबड्याला असं वाटते का माझ्याच्यानं दिवस होतो. बरेच असे कोंबड्या आहे का त्याला वाटते आमच्याच्यानं सप्ते होतात. असं नाही आहे. अभिमान येतो आणि अभिमान येऊ नये ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. तुकोबारायांना वाटलं की आपली ताकद जर कमी पडत असेल तर त्याच्यापेक्षा मग आपण देवाकडं आपण सेवा केली आणि देवाकडं सेवा केली. मग पांडुरंग परमात्मा एकदा देवा तुकोबारायाच्या पुढे उभे आहे आणि तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबाराय तुम्ही कधीच काही मागत नाही, मागत जा ना कधी कधी. तुकोबाराय म्हणतात मला गरज नाही तर कशाला मागू. म्हणे मग कशाचीच गरज नाही. म्हणे देवा असा विचार करता करता एक विचार डोक्यात आला की आम्ही चांगले आहो ना. आणि अभिमान मोठा विचित्र आहे, तो चुकीच्या लोकांच्या मागं लागत नाही. ज्ञानोबारायांची ओवी सांगतो, नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. तो साधारण माणसाच्या मागं नाही लागत, तो चांगल्याच्याच मागं लागतो. मग आपण चांगलं वागतो, कदाचित त्या चांगल्या वागण्यामुळं आपण फुगू लागलो तर काय करायचं. मग देवा तुला जर द्यायचंच असेल ना, मग एकच गोष्ट दे. काय? एक दोष जो आहे तो दोष आमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नको. अभंगाच्या दुसऱ्याच्या देवाभिमान
तुकोबाराय देवाकडं मागणी करतात, देवा अभिमान देऊ नको, मला अभिमान देऊ नको. आणि तुम्ही बघा, जगद्गुरु तुकोबारायांना पुराण शास्त्र याचं अध्ययन होतं आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कथा जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या आणि त्यांना माहीत होतं आपल्या जवळच्या माणसाचा झालेला दोष अभिमान देवाला सहन होत नाही ना, तो दूर करतो. तुम्ही भागवत श्रवण केलं, भागवतामध्ये गोपींना अभिमान झाला होता की कृष्ण आमच्यासोबत राहतो, कृष्ण आमच्यासोबत राहतो, कृष्ण आमच्यासोबत राहतो आणि कृष्ण आमच्या अधीन आहे. जसा अभिमान झाला तशा कृष्ण परमात्मा अदृश्य झाला आणि त्याच्यानंतर तो कृष्ण आला पाहिजे याच्याकरता गोपींनी गोपीगीत म्हटलं. जयति तेधिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वतत्रयी द्रुहित दृश्यतां दुष्ट सावतां द्रुहि सतास्तवं तां विचिन्वते जयति तेधिकं जन्मना व्रज द्रुहित दृश्यतां भिक्षुतावतां. 19 श्लोक आहेत. ते कशा करता झाले होते? कृष्ण अदृश्य झाला. रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. देव कुठं राहत नाही त्याचं फार सुंदर वर्णन आणि गोपी गीतासोबत संबंधित आहे. मोरारी बापूंनी गोपी गीतावर 19 कथा केल्या. त्याच्यामध्ये मुख्य चौपाई या 2च घेत होत्या. एक, गोपींची अवस्था काय होती, देवाचं भजन केल्यानंतर त्यांच्या अंगाला पाणी सुटायचं, अष्टसात्विक भाव निर्माण व्हायचा, डोळ्यातून पाणी यायचं, कंठी नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे, हाच गोपी भाव आहे. रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन बहनीरा. त्याच्यामध्ये त्यांनी एक चौपाई सांगितली होती, आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. अभिमान तिथं आहे. काम आदि मद दंभ न जाके तात निरंतर बसहु मैं ताके. काम आदि मद दंभ न जाके तात निरंतर बसहु मैं ताके. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. शिकून घे, तुला वाजवायचा आता. विठ्ठल विठ्ठल त्याला रामायण वाजवायचं आहे आता माझं येणार समोरचं. काम आदि मद दंभन जाके. अजून एक फार गोड कथा आठवते मला. बलरामाला बलाचा अभिमान झाला होता, सत्यभामेला रूपाचा अभिमान झाला होता आणि गरुडाला जे होतं ना ताकदीचा अभिमान झाला होता. म्हणजे एका निमिषामध्ये गरुड पृथ्वीच्या 3 परिक्रमा करत होता आणि स्वतःच्या आईला दास्यत्वातून मुक्त करावं, मुक्त केलं आणि त्याच्याकरता स्वर्गातून अमृत आणायचं म्हणून गरुड अमृत आणण्याकरता गेला. अमृत आणण्याकरता गेला. इंद्रानं सांगितलं याच्यावर तुमचा अधिकार आमचं आहे, पेटेंट आहे, पेटेंट आमचा अधिकार आहे, तुम्हाला मिळणार नाही. गरुडात ताकद होती. गरुडाने इंद्राला पिनारला धरून काहीच चाललं नाही. इंद्रानं देवाचा धावा केला. शंख चक्र आलं, शंख चक्राला सुद्धा गरुडानं पराभूत केलं. आणि आता ते शंख चक्राला पराभूत केलं तर गरुडाची मिजाज अजूनच वाढली. मग गरुड जमिनीवर चालतच नव्हता. ते काही लोक चालतात मोठे, काही नसते बरं, पण ते आता याच्यात असा असा हात करू चालते. मग गरुड त्याच्या मिजाजीच राहून राहिला आणि देवाला अभिमान सहन होत. गरुड म्हणजे कोण? वाहन आहे त्याचं आलं बरं. वाहनही आहे, ड्रायव्हरही तोच आहे. आता आमच्यापाशी वाहन आहे पण कवा कवा ड्रायव्हर सापडत नाही तर मलाच ड्रायव्हर पण लागते. ते आमच्यासोबत एक बुडे बॉय यायचे पहिले, ते कुठं मग आता ड्रायव्हर नाही सापडला का मी जायचो.
तर ते लोक का नाहीत ते मला तसंच बसून ठेवे आणि त्यालाच नेत जाय घरी महाराज आले म्हणून. विठ्ठला विठ्ठला. वाहन आहे ड्रायव्हर आहे, बरं आपल्या माणसाला सांभाळावं लागतं ना, मग त्याचा अभिमान दूर करावा लागेल ना. तितक्यात काय केलं, भगवंताने कृष्णानं हनुमंतरायाला फोन लावला. लागला फोन, पण देवा काय म्हणता, ये जरा द्वारकेमध्ये ये. काय काम आहे, ऑपरेशन करायचं आहे. कोणाचे, 3 जणाचे, बलराम दादा, सत्यभामान, गरुड, तिघाचे. एकाच सर्जन करून एकाच दिवशी तिघाचे ऑपरेशन केलं देवानं. बोलवल्यानंतर आले हनुमानजी आले आणि हनुमानजी आले आणि ते फळं तोडायला सुरू केलं द्वारकेतल्या बागामधली. बलरामदादाची बाग होती ती. देवाला आता गरुडाची जिरवायचीच होती. देव काय म्हणे, ए गरुडा, ते सैनिक सांगत आले की कोणता तरी माकड आलेला आहे आणि ते माकड बागातलं फळं खाऊन राहिला, जा पाहून ये बरं तू. आता हे हवेत होतच पहिले. हे म्हणे, मला सांगता का ते काम, मला सांगता का? अरे म्हणे, म्हणजे आहे ना, एखादा चिल्लर चोर आहे एस पीला जाऊन सांगत असते का? त्याला तर वाटून राहिलो होतं मी एस पी आहे म्हणून. ते म्हणे, ते माकड आलं आणि त्याला हाकलायला मला पाठवता का? पण आता आपला मालक आहे, मालकाचं तर ऐकावंच लागल. गेला बा फन करत गरुड. गेल्यानंतर ते पाहिलं, ते हनुमानजी बसून होते मस्त. ए माकडा चल. देवानं बोलवलं. देवान कोण? चल तुला देवानं बोलवला. असा करत द्यायला वाटलं माकडच होय का? ते गेला हनुमानजीपाशी. हनुमानजीनं एक मारला टोला, एक चौकार षटकार नाही, सहस्त्रकार. हेलिकॉप्टर शॉट नव्हता ते, त्याचाही बाप होता. डायरेक्ट कृष्णाच्या पायापाशी जाऊन पडला गरुड. पहिले तर उठलाच नाही ते. पाणी बिनी मारलं, बीपी चेक केला त्याचा. मग त्याच्या लक्षात, हे पाय लेकरं किती हसून राहिले. त्याला वाटते खरंच बीपी चेक केला गरुडाचा. ते टाकलं, पाणी मारलं, गरुड उठला. अरे काय झालं काय झालं काय झालं? म्हणे, देवा काय, कोणापाशी पाठवलं तू? तूच तर म्हणे माकड आहे, मला कशाला पाठवता? देवा म्हणे, साधारण माकड नाही आहे म्हणे. मग काय करायचं? मग जा म्हणे तू त्याच्याकडं. का आता कशाले? अरे एकच तर फटका मारला तर समजून नाही राहिलं माय तोंड कुठं आहे तो. आता कशाला पाठवत त्याच्याकडं? आता म्हणे एक काम कर, काय, त्याच्यापाशी जा आणि त्याला सांग तुला दासरथी रामानं बोलवलं आहे म्हणे. मग येईल का? तो म्हणे, तो रामाचा उपासक आहे हनुमानजी, नक्की येईल. हा गेला तिथं. जाता जाता ते म्हणे, देवा काही करत नाही ना, काही करत नाही ना. ते म्हणे, तू जा तर खरी. देवा म्हणे, माई दिंडी काढायचा विचार आहे वाटते म्हणे तो आला आज. आणि गेलं. ते गेल्यानंतर त्याला वाटलं की बुवा तुकोबारायाचे अभंग लय चांगले आहे, वर्णन करणारे. मग त्यानं शरण हनुमंता म्हणतच गेला. आणि हनुमंता म्हणत गेल्यानंतर हनुमानजीला सांगितलं, म्हणे, ओ हनुमान बाबा, तुम्हाला दासरथी रामानं बोलवलं. आणि रामानं बोलवलं म्हटल्यानंतर हनुमानजी नाचूच लागले. यालेच उचललं डोक्यावर. याला वाटलं पटकते आता. पण त्याला वाटलं नाही, आता हे कशाकरता घेतलं, मी दशरथी रामाचं नाव घेतलं म्हणून घेतलं. पण याला पुन्हा विचार पडला. ते म्हणे, मोठ्या माणसाच्या भानगडीत पडाले परवडत. आता यानं तर म्हटलं म्हणे दासरथी राम आहे, तिथं गेल्यावर कृष्ण दिसन. मग राम नाही दिसला तर हे मला सोडल का? हे तुम्हाला मी 12 वाजेपर्यंतही सांगू शकतो. तुकाराम महाराजांनी हे वाचलं होतं. तुकाराम महाराजांना हे माहीत होतं की आपल्या भक्ताचा अभिमान देव दूर करतो. गरुडाचा केला, बलरामदादाचा केला, सत्यभामेचा केला, माझाही करतील म्हणून प्रार्थना केली. देवाभिमान नको. आणि अभिमान चांगल्याला होतो. ज्या हनुमंतरायाचं सांगितलं ना, त्यांनाही थोडासा झाला होता. आज मला तुमच्या गावामध्ये अभिमान शब्दाची व्याख्या करायची आहे. ऐका, पहिल्यांदा आहे बरं. मी का दुपारी येता मी विचार केला, म्हटलं आज अभंग कोणता घ्यावा. आणि हा अभंग बऱ्याच दिवसाचा घेतला नाही. जी टॉकीजच्या कीर्तनात घेतला होता झुंबरलाल खटोळला, तेव्हापासून घेण्याचा योगच नाही आला. मग आज विचार आला, मग चला मागणी करायची आहे, म्हटलं ही करू.
आणि काही काही लोकांकरता ही मागणी फार गरजेची आहे. बरेच लोक अभिमानानं फार, आणि अभिमान लक्षात घ्या बरं, अभिमान 4 शब्द आहेत. अभिमान कशाला म्हणायचा अभिमान? अशब्दाचा अर्थ आहे चुकीच्या गोष्टीमुळं अकड निर्माण होणं, चुकीच्या गोष्टीमुळं. आणि माणूस अभिमान कशानं करतो माहीत आहे? एक तर सत्तेनं, नाही तर संपत्तीनं. 2च गोष्टीनं अभिमान करतो. कलेनं करतो, गुणानं करतो. कलेनं करतो, गुणानं करतो. त्याच्यापाशी जे आधिक्य असेल इतरापेक्षा त्यानं करतो. पण सगळ्यात जास्त आजचा काळ जर पाहिला तर 2 गोष्टी त्याचा अभिमान माणूस जास्त करतो, एक धनाचा, एक सत्तेचा. 2 गोष्टीचा. चांगले चांगले लोक हो, म्हणजे ज्याचे हे अभंग पाठ आहे, धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या, हे तेही पैसेच दाखवतात. मी गेलतो एका पाशी, हे 5 लाखाचं आहे, हे 4 लाखाचं आहे, हे 3 लाखाचं आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्ही अभिमान करता ती गोष्ट तुमच्या उपयोगाला येत नाही. मग तेथे नाचले काय, सत्ता संपदा राहिलं ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गाये, तुका म्हणे जाई यमाज्ञा, तुका म्हणे जाई यमाज्ञा, तुका म्हणे जाई यमाज्ञा, संचित जाईल गाये, तुका म्हणे मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गाई, तुका म्हणे जाई यम आज्ञा, सत्ता आणि संपत्ती 2 गोष्टीमुळे माणूस अभिमानी होतो. आणि जे जे झाले ना त्यांच्या नंतर लक्षात आलं की आपण या अभिमान करून उपयोग नाही. या देशातले बरेच चरित्र तुम्ही बघा. अलेक्झांडर, सिकंदर, त्याच्याकडं सत्ताही होती आणि संपत्ती होती. सत्ता इतकी होती की जगावर विजय मिळवून राहिला होता तो. संपत्ती खूप होती, पण त्याच्यामध्ये एक चांगला गुण होता. एक चांगला गुण होता त्याच्यामध्ये. तो जिथेही जायचा ना त्या भागामधले जे प्रमुख संत असतील ना त्या संतापाशी भेटायला जायचं. असाच एका संतापाशी भेटायला गेला आणि ते संत की नाही मस्त जमिनीवर झोपले होते. तो अलेक्झांडर म्हणू लागला, म्हणे ओ महाराज, तुम्हाला झोपडी नाही का झोपायला, जमिनीवर झोपता? ते म्हणाले, हे सगळं हे माझंच घर आहे, आकाशाची छाया आहे माझ्यावर, जमिनीची गादी आहे माझ्याकडं. म्हणे गोष्टी करणं सोपं आहे. ते म्हणे काय गोष्टी करणं सोपं आहे? म्हणे माझ्यापाशी किती पैसे आहे, म्हणे तुला सुख आहे? अजूनही लेका म्हणे तळतळ करतच फिरून राहिला ना सगळीकडं. तुझे पैसे उपयोगाला येईल का? तुझी सत्ता उपयोगाला येईल का? सगळे संत समजून सांगायचे, हा कोणाचा ऐकत? जसे तुम्ही लोक सगळ्याचे कीर्तन ऐकता पण कीर्तनकाराचं ऐकत? विठ्ठला विठ्ठला. कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. लोकांना कीर्तनकार मारून टाकले, पण लोक सुधरायच्या भानगडीत पडत नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. पण तरी कीर्तनकाराच्या अंतकरणामध्ये, संतांच्या अंतकरणामध्ये, कीर्तनकाराच्या नाही त्याला काही घेणं देणं नाही तुमचं, संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे, फार दया आहे. मला तर वाटते संत जे आहेत ना, ऊसाचा रस विकणारा जो असतो ना, तो ऊसाला काय करतो, त्या मशिनीत टाकतो आणि मशिनीत टाकून पिळू त्याच्यातला रस काढून घेतो. पण
तो स्वतः जर तो रस पिला तर तो उसाचा रस असा विचार करतो का यानं मला पिळून काढून सगळं हे करून टाकलं, माझं सगळं नष्ट करून टाकलं, मी याला चव देत नाही, असं केलं का? करत नाही. संतांचंही तसंच आहे. ज्यांनी अभंग बुडवले ना त्यांचीच आज आरती गायली जाते. हे संतांचे उपकार आहे. रामेश्वर शास्त्रीनेच अभंग बुडवले ना. आणि तुकोबारायांची आरती कोणी केली? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, हे मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवी आमा. अभंग बुडवल्यालाच आरती करायला लावलं. अभंग ज्यांनी बुडवले त्यालाच आरती करायला लावलं. फार गोड आहे, ऐका. तिकडं नका पाहू, माझ्याकडं पहा. अभिमान कशाला म्हणायचं? सत्ता असेल, संपत्ती असेल. मी आज समाजाकडं पाहतो तेव्हा मला फार वाईट वाटते. प्रत्येकाला लोक पैशाच मोजायला पाहतात. त्यांना वाटते पैशानं काही विकत मिळते, पैशानं काही विकत मिळते. आता पौष महिन्यामध्ये माझ्याकडं काही लोक आलते. आमच्या घराच्या म्हणजे आमच्या गावातल्या एकाची सासरवाडी होती. त्यांना सांगितलं आमच्या महाराजांचं कीर्तन घ्या. आले ते मला भेटायला. म्हटलं काही हरकत नाही, मी लिहून घेतो तारीख. त्यानं मला काय विचारा, रवी भाऊ महाराज म्हणे तुमचा रेट काय आहे? आता ते मला सहन नाही झालं ते, पण घरी आले होते. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, म्हटलं पाहू, म्हटलं त्यांना जाऊ दिलं. आणि त्याला बोलवलं ज्यानं तारीख घ्यायला लावली त्याला. मला काय येडा झाला का राजा तू? तुला हेच सासरवाडी भेटली? मला महाराजाले काय वेशा समजते का? रेट काय आहे तुझा? हे काय बोलायची पद्धत आहे? महाराज आम्हाला काय मानधन द्यावं लागेल बा? हे कशामुळं आहे? पैशामुळं आम्हाला सगळं विकत घेता येते असं वाटते. पैशामुळं आम्हाला विकत घेता येते कोणालाही हे वाटते. सत्तेमुळं आम्हाला कोणालाही विकत घेता येते हे वाटते. आपण या देशामध्ये पाहिलेलं आहे की आपली सत्ता जाऊ नये म्हणून देशाला वेठीत धरलं. देशानं पुन्हा दाखवून दिलं की हुकुमशाही चालणार. अरे सत्ता तुमच्याकडे आहे, संपत्ती तुमच्याकडे आहे, याचा अर्थ तुम्ही मालक नाहीत. त्यांना अभिमानी होऊ नका. अकड येते, अकड टाईट असते ती, टाईट. तुम्ही हे नवीन कपडा घ्या कॉटनचा, त्याच्यात खळ असते, खळ. ते खळामुळे ते कपडा कडक राहते, नरम येत. बरं त्या खळाला काही घेणं देणं असते का? तुम्ही त्याला पाण्यात टाका, ते खळ. आणि ज्ञानोबारायांची प्रार्थना किती चांगली आहे. जे खळांची नरमपणा यायचा असेल तर असं स्वतःला कडक मानणारे जे खळ आहे ना ते नरम झाले पाहिजे. ज्ञानोबारायांनी त्यांच्याच करता प्रार्थना केली. आणि हे खळ म्हणजे अभिमानी. विठ्ठल स्वाभिमान आणि अभिमान याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. स्वाभिमान आणि अभिमान याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. माणसानं स्वाभिमान सोडू नये. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एरांनी वहावा भार माथा, हा तुकोबारायांचा स्वाभिमान आहे. प्रत्येकाला आपल्या उंचीची जाणीव असते, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची ओळख असते. त्या अस्तित्वाची ओळख त्याला होत असेल तोच किंमत आहे. आपल्या उंचीची जाणीव असावी. आम्ही आमचं मूल्य स्वतः कमी करून राहिलो. अकड म्हणजे अकडेलपणा करणं. तुम्ही अभिमानी अकडेलपणाच करण कवाय. उशिराची येऊन
लवकर येणार नाही. कारण की त्याला माहीत आहे लवकर गेलं तर किंमत राहत, उशिरा गेलं म्हणजे हो या 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 या. मी नाटकात काम करू पहिले कॉलेजमध्ये. विठाला अजून एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. भाव खातो ना त्यालाच भाव दिला जातो, हे कलियुगाचं दुर्दैव आहे. जो भाव खातो, कॉलेजच्या भाषेमध्ये सांगू का, ॲटिट्यूड म्हणतात त्याला. लय ॲटिट्यूड दाखवून राहिला, हाच अभिमान आहे, हीच अकड आहे. बरं, अभिमान करावं असं त्याच्यापाशी काहीच नाही, फक्त दाखवते. उसण्या अवसानावर तो हवा जो असतो, फुगा जो असतो ना, फुगा तो हवेत उडतो. पण कधीपर्यंत उडतो? हवा आहे तोपर्यंत. हवा नसल्यावर कुठं जातो? त्या फुग्यामध्ये लायकी नाही उडायची, दुसऱ्यानं हवा भरली म्हणून ते उडून राहिला. असे बरेच फुगे आहे, दुसऱ्या हवा भरते हेच उडते. पण कोण हवा कधी काढून टाकेल सांगता येत नाही. विठ्ठला कुंडली कवला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. अकाड दुसरा शब्द आहे भी. अभिमानी माणूस भित्रा असतो. अभिमानी माणूस भित्रा असतो. कंस भित्रा होता पण अभिमानी होता, म्हणून त्याला दोरीवरी साप दिसत होता. त्याला जिथं पाहिलं तिथं कंस कृष्णच दिसायचा. तुम्ही भागवत ऐकलं, कृष्णच दिसायचा. तो भित्रा होता. अभिमानी माणूस भित्रा असतो. त्याला भीती वाटत असते की माझं जे मोठेपण आहे ना ते असंच टिकलं पाहिजे, ते गेलं नाही. त्याला भीती आहे. भी. तिसरा शब्द आहे मा शब्दाचा अर्थ होतो त्याला अस्तित्वाचा मार पडत असतो. आज कोणताच अभिमानी माणूस मोठा झालेला नाही आहे, मोठा नाही आहे. अभिमानी माणूस मोठा मला सांगा ना, हिरण्यकश्यपूपाशी सत्ता मोठी होती ना, ताकद मोठी होती ना, सगळे देव त्यानं कोंडले होते. रावणाकडे सत्ता मोठी होती, पण अभिमानी होता म्हणून रावणाला किंमत नाही आहे. अजून एक वाक्य बोलतो रविदादा. रावणाला ज्ञानाचा गर्व होता. रावणाला ज्ञानाचा गर्व होता आणि रामाला गर्वाचं ज्ञान होतं. रावणाला ज्ञानाचा गर्व होता म्हणून आजही रावण जाळल्या जातो. रामाला गर्वाचं ज्ञान होतं. 550 वर्षानंतर मंदिर बनून राहिलं, जगात दिवाळी साजरी होते त्याचं फळ. तुम्ही टाळ्या कोणासाठी वाजवल्या? म्हणजे मी काही कामाचा नाही. विठ्ठला कुंडली कवला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. मला विस्तार करता येणार नाही कारण की माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिलेली आहे. माझी नेहमीची ही अडचण आहे. मला मुद्दाम पूर्ण विश्लेषण करावं वाटतो पण मला वेळ पुरत नाही. ठीक आहे, जितका वेळ तसा अभंग फार मोठे असतात. आपलं कुठं जितकं आपण काढू शकतो तितकं काढू. अभिमान अस्तित्व त्याला मार देते, त्याला मोठं होऊ देत नाही. म्हणून चांगदेवानी 14 वेळा काळाला वापस पाठवलं होतं, पण अभिमान होता, अकड होती म्हणून पत्रावर काहीच लिहिता आलं नाही. आज तितकी उंची चांगदेवाची नाही आहे. तिथं ज्ञानोबारायासोबत संबंध आला म्हणून तितकी तरी आहे, नाही तर कोणी ओळखलं नसतं. ज्ञानोबारायासोबत संबंध आला म्हणून तितकी तरी उंची आहे, नाही तर कोणी ओळखलं नसतं. मा आणि शेवटचं अक्षर आहे न, ते टिकत नसते, नश्वर असते. टिकत नाही. कोणाची सत्ता टिकली? मी ज्या अलेक्झांडरचं उदाहरण सांगितलं ना, त्याला जेव्हा त्या संतांनी सांगितलं ना, त्यानं शेवटी त्याच्या प्रधानाला सांगितलं, मी जेव्हा मरेल ना,
मी मेल्यानंतर एक काम करशील काय? म्हणे मला शिडीवर नाही बांधायचं, खुर्चीवर बांधायचं, आजूबाजूनं काट्या टाकायच्या आणि फरफटत न्यायचं. एका बाजूनं पैसे ठेवायचे मी कमवलेले आणि एका बाजूनं माझं लष्कर ठेवायचं आणि तसं मला न्यायचं. मला जगाला दाखवायचं आहे मी इतके पैसे कमवले, इतकी सत्ता कमवली, पण ते पैसे आणि सत्ता मला वाचवू शकले नाही. मी नश्वर आहे. अभिमानी नश्वर असतो. आणि म्हणून देवाभिमान मला नको, माझी ठाई देऊ नको भाऊ. देवा आपल्यामध्ये आहे, नक्की आहे. माझं पण मी केलं माझ्यामुळं होत आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर अभिमान आहे आपल्याकडे. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये बैलगाडीनं लोक फिरायचे. बैलगाडीनं लोक फिरायचे. मग लोक फिरायला निघाले की त्यांच्यासोबत कुत्रे असायचे घरचे. मग ते कुत्रेही जायचे. मग ते कुत्रे काय करायचे, बाकीचे त्याचे जे नातलग आहे त्यानं त्रास नाही दिला पाहिजे म्हणून त्या गाडीच्या खाली चालायचे. त्या गाडीच्या खाली दुसऱ्याला दिसलो नाही पाहिजे, कारण की त्याचे नातलग चांगले नसतात ना. ते दिसले का भुकतात. भुकू नये म्हणून त्याला काय वाटायचं, आपण दिसूच नाही आहे ना, मग गाडीच्या खाली चालायची. मग थोड्या वेळानंतर त्या कुत्र्याला काय वाटत होतं माहीत आहे का, ही गाडी मीच माझ्या पाठीवर घेऊन राहिलो म्हणून ते वाकू वाकू चाले असं. आता मला सांगा, कुत्र्यानं गाडी उचलली का? पण त्याला वाटून राहिलं ना ते विनाकारण वाकून चालून राहिलं. बरेच कुत्रे असे आहेत का ज्याला वाटते गाडी मीच उचलून राहिलो. मी कुत्र्याचं सांगून राहिलो, तुम्ही दुसरं समजता. त्यांना वाटते की मीच गाडी उचलून राहिलो. नाही, खरं तर हे सगळं कोण करते माहित आहे? हाती सूत्र दोरी, तुका म्हणे त्याची थोरी. अरे आपलं शरीर सुद्धा जे आहे, चाले हे शरीर कोणाची आसक्ता, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी वृक्षाची पाने, सगळं तो करून घेतो. जगतरूपी परमात्म्याची सेवा करण्याकरता आपल्याकडे दिलेला आहे. मी गातो म्हणून स्वतःला मोठं समजू नका. देवानं तुमच्याकडे दिलं, समाजाची सेवा करा. माझी चाल चांगली झालं असं समजू नका, चाल देवाची आहे खेळलेली. मी चांगला वाजवतो असं समजू नका, देवानं आपल्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. मी चांगला बोलतो असं समजू नका, मी फार मोठा वक्ता दश सहस्त्रेषु झालो असं समजू नका. कारण की तुकोबाराय शिकवतात, तुका म्हणे मज बोलवितो आपुलिया बळे नाही मी बोलित, आपुलिया बळे नाही मी बोलित. वा वा. सगळे संत बघा स्वतःकडे मोठेपण घेत. तुकोबाराय स्वतःच्या ताकदीनं तुकोबारायांनी हे स्थान प्राप्त केलं होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता. पण तुकोबाराय म्हणतात नाही, नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवान दिलं, मी नाही केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना नाही बोलले, देवाला बोलले. तुझं लागली हे खोडी, पांडुरंगा बहुकुडी, नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता. मला जे नाही आवडत नाही तेच पाठवतो. कोणाला बोलले? देवाला. कारण की प्रत्येक गोष्ट कोण करते? देव करतो. आपण तर निमित्त. मग एक जण म्हणे, मग महाराज मग तंबाखू बी मी आम्ही थोडी घोटतो, देवच सांगते. विठ्ठला विठ्ठला. लोक चुकीचा अर्थ काढण्यात एक नंबर एक्सपर्ट आहे. एक नंबर एक्सपर्ट. आम्ही नाही करत, देवच करून घेते असं नाही आहे. देवानं बुद्धी दिलेली आहे.
देवानं बुद्धी दिलेली आहे. मग मला सांगा, देवाला एवढं काय हे होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेतली आणि जितेंद्र आव्हाडला राम मांसाहारी आहे असं म्हणायला लावलं. देवानं लावलं? देवानं लावलं का? मग देवाला समजत नव्हतं का जितेंद्र आव्हाडलाही चांगली बुद्धी द्यावी? अरे स्वतःला मांसाहारी म्हणून घेईन का तो? देव असं म्हणेल का? राम असं करेल का? असं करेल का तो? आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. ज्ञान कसं वापरायचं, पण त्याच्यामध्ये ताकद आहे बरं. अर्जुनाला वाटत होतं मी धनुर्धर आहे, पण भगवान कृष्ण निजधामाला गेले आणि निजधामाला गेल्यानंतर अर्जुन जेव्हा हस्तिनापूरला परत येत होताना भिल्लाच्या बायानं येड्या बाबुळीच्या फोकानं झोडपला याला. हा जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता ना, काही करू शकला नाही. देवाला जोपर्यंत काम असते ना तोपर्यंत आपल्यामध्ये शक्ती ठेवतो, नंतर फ्यूज काढून टाकतो, करंट लागत नाही, काढून टाकतो. अर्जुनापाची शक्ती काढून टाकली. भिल्लाच्या बायानी मारलं त्याला वनामध्ये. तोच अर्जुन आहे ज्या अर्जुनानं कौरवाची 11 अक्षौहिणी सेना कापली. तोच अर्जुन होता. देवानं फ्यूज काढून घेतला. मेरा आपकी कृपा से हर काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. ऐकलं आपण गीत बरेच वेळा. त्याच्यामुळं आपलं होते. म्हणून देवाभिमान नको माझे ठाई देऊ शको, माझ्याकडे देऊ नको. आणि तुकोबाराय उदाहरण फार गोड देतात, दृष्टांत फार सुंदर दिलेला आहे. धान्य मोजायचं माप असते, धान्य मोजायचं माप. त्या मापाला काय वाटते का मीच धान्य देतो, त्या मापाला काय वाटते मीच धान्य देतो. मला वाटते की मीच चांगलं कीर्तन करतो, मीच चांगलं कीर्तन करतो. याला वाटते की मीच प्रकवाद चांगला वाटवतो, तुम्हाला वाटते की मीच गायन चांगलं करतो. पण कधी कधी काय होते, कोणालाच जेव्हा द्यायचं नसते ना तर तो धान्याचा मालक जे आहे ना ते माप धरते, उलट करून ठेवून देते. त्या मापाला वाटते अरे मला तर वाटत होतं मी देतो. माप म्हणे मी मविते, मी मोजून देतो, पण नाही, माझा मालक दुसरा आहे, भरी धनी ठेविरी ते. त्याचं काम संपल्यानंतर तो मला उलट करून ठेवतो, मला उलट करून ठेवतो. हे दृष्टांत फार सुंदर दिला. आपणही माप आहोत, आपला मालक देव आहे आणि त्या देवाला जसं वाटते ना तसा आपला उपयोग करून घेतो. जसं देवाला वाटत असेल तसा आपला उपयोग करून घेतो. फक्त आपलं भाग्य असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भाग्य होतं, देवानं त्यांचा उपयोग हिंदवी स्वराज्याकरता करून घेतला. सुखदेव भगतसिंग राजगुरू यांचं भाग्य होतं, देवानी त्यांचा उपयोग स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याकरता करून दिला. विनायक दामोदर सावरकर यांचं भाग्य होतं की ज्यांनी या देशाला राष्ट्रवादी विचाराची जागृती दिली. देशाकरता काळा पाण्याची 50 वर्षाची शिक्षा त्यांनी सहन केली. स्वातंत्र्याकरता त्यांना देवानं निवडलं होतं. जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म नाथ बाबा, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचं भाग्य होतं, यांनी केलेलं पुण्य होतं, देवानी याची निवड केली. आपण कशासाठी आहोत? याच्यापेक्षा दुसरा नरक नाही आहे. नीट ऐका, जर तुम्ही देव देश धर्माचा अपमान करत असाल ना, तुम्ही सध्याच नरकात जगून राहिले. कोणता दुसरा नरक आहे? माझी ते विनंती आहे आणि ऑन रेकॉर्ड विनंती करून राहिलो, ऑन रेकॉर्ड विनंती करून राहिलो. आपल्याला चांगलं वागता येत नसेल तर हरकत नाही, पण वाईट वागून आपल्या धर्माचं, आपल्या संप्रदायाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. नाही, करू नका. आज
तुमची युवा पिढी टिकली पाहिजे, आपली सनातन परंपरा टिकली पाहिजे. अरे या सनातन परंपरेला कीड म्हणणाऱ्या अवलादी सुद्धा भारतात जन्माला येत आहेत. तो कोणता तरी स्टॅलिन का काहीतरी आहे, त्यानं काहीतरी म्हटलं ना मागं. मग या परिस्थितीमध्ये आपली वैदिक परंपरा, सनातन परंपरा, नैतिक संस्कृती ही जर टिकवायची असेल, पैशासाठी सत्तेसाठी काहीही करणाऱ्या अवलादी भारतात कमी नाहीत. दुधाच्या नावावर युरिया मिक्स केला जातो. आपण कोणत्या काळात जगतो आपल्याला माहीत नाही. एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं होतं, त्याही काळामध्ये औषधाचा काळा बाजार करून पैसे कमावणारे नालायक कमी नव्हते. पुऱ्या जगावर संकट होतं. कोण उद्या टिकेल की नाही, जगेल की नाही कोणाला माहीत नव्हतं. आमच्या चेतना, संवेदना ज्या आहेत ना, त्या बोथट झालेल्या आहेत, लोप पावलेल्या आहेत. आपल्याला मरावं लागणार आहे, आपल्याला देवापाशी हिशोब द्यावा लागणार आहे, याची आपल्याला जाण राहिलेली नाही. तुम्ही माझ्या शब्दांना नीट लक्ष द्या. या कथा कीर्तनाच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून ही जाण आली पाहिजे. कथा कीर्तन केवळ पंक्ता करून जेवण करण्यासाठी नाही आहे, मनोरंजन करण्यासाठी नाही आहे. माझी विनंती आहे, सैराटचे पिक्चरचे गाणे लावून हरिपाठात नाचू नका. स्वतःची लेवल कायम ठेवा. आज या बाजारीकरणाचा जर तुम्ही याला तुम्ही थांबवलं नाही ना, आपणही त्याच्यामध्ये सहभागी जर होत गेलो ना, ज्ञानोबाराय तुकोबाराय माफ करणार नाही, माफ करणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्या. वाक्य रेकॉर्ड होऊन राहिले. मी असेल नसेल, कालांतराने आपण काय टिकणारे आहोत का? साधू संतांना हे दिसत होतं. आज ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे, एकनाथ महाराजांसारखे, नामदेव महाराजांसारख्या संतांचे अभंग असूनही आपल्याला कथा कीर्तनामध्ये चुकीचे गाणे म्हणावे वाटत जर असेल, तर आपण आपल्या संतांचा अपमान करून राहिलो. लाजा वाटायला पाहिजे आपल्याला, म्हणणाऱ्याला ना ऐकणाऱ्यालाही. विठ्ठला विठ्ठला आम्ही माप आहोत, माप. आणि मापानं व्यवस्थित राहावं. जर तुम्ही कामाचे ठरले नाही तर तुम्हाला उलट करून ठेवून देईल. काळ तुमची दखल घेत नाही, चांगल्या चांगल्याची घेतली नाही, चांगल्या चांगल्याची घेतली नाही. तुमच्यावर चांगला सिक्का असेल तरच तुमचं महत्वाचं योगदान आहे. देशी चाले सिक्का, रीते कोण लेखी रंका. शिक्का महत्वाचा असतो. शिक्का गेला की संपलं, शिक्का गेला की संपलं. आता 2000ची नोट आहे, शिक्का गेला ना, किंमत आहे का? इथं पडलेली दिसली तू उचलशील का? तू माहीत आहे शिक्का नाही ना, चालत नाही ना. तुमच्यावर शिक्का आहे, हभोपचा शिक्का आहे ना, व्यवस्थित लावून घ्या. हरिभक्ती परायण म्हणजे हरीची भक्ती सर्वश्रेष्ठ ठिकाणी असेल तच हभोप, नाही तर हरभरे भरडण्यात पटाई. उपयोगाची नाही. पदव्या तर कोणी लावते हो, काय महत्वाचे आहे का? आपण त्याच्यामध्ये बसतो का हेही पाहावं लागल ना. बसतो का? देशी चाले सिक्का, रीते कोण लेखी रंका. कोणी तुम्हाला विचारत नाही. आणि सगळ्यात मोठी ताकद कोणाची आहे? हाती सूत्र दोरी, हाती सूत्र दोरी, हाती सूत्र दोरी, हाती सूत्र दोरी, तू कामाने त्याची थोरी, तू कामाने त्याची थोरी. देवाभिमान नको, देवाभिमान नको,
तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देवा अभिमान नको, हाती सूत्र दोरी तुका म्हणे त्याची थोडी. ज्याच्या हातामध्ये सूत्र दोरी आहेत, ते जुन्या काळ होता ना, ते बाहुले नाचवले जात होते, ते थोडे नाचत होते. ज्याच्या हातामध्ये दोरी होती तो नाचवत होता. आपल्याला ही दोरी त्या देवाची आहे, आपल्याला नाचवलं जाते. योग्य नाचा, चांगल्या ठिकाणी नाचा, तर हे नाचणं कायम राहील, नाही तर राहणार नाही. योग्य ठिकाणी नाचलेलं शरीर गेल्यानंतरही तुमची आठवण राहील. आज तुकोबारायांची आणि नाथबाबांची आठवण आपण खैरीमध्ये करतो. अजून एक गोष्ट सांगतो, पंढरपूर क्षेत्राला का महत्त्व आहे माहिती आहे दादा, अभिजित दादा? पंढरीच्या लोकांनाही उठा उठी अभिमान, जाये ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे, खळा पाजर रोकडे. पंढरपुरामध्ये अभिमान राहत नाही. आणि ज्यानं स्वतःला पंढरीचा वारकरी म्हणून घ्यायचं असेल ना, अभिमान ठेवू नका. अभिमन्यते, तुम्ही ज्याचा अभिमान करता ना, तुमच्यापाशी काही नाही. शरीराचा अभिमान करता, देह कोणाचा आहे? देह हे पैशाचा अभिमान करता, पैसा कोणाचा आहे? काय आहे आपलं? कशाचा अभिमान करता? आपलं काहीच नाही. म्हणून इतकीच लक्षात ठेवा, हाती सूत्र दोरी तुका म्हणे त्याची थोरी. आणि हे ज्यांनी लक्षात ठेवलं ना, त्यांची तुकाराम बीज साजरी होते. आणि हे ज्यांनी लक्षात ठेवलं ना, त्यांची एकनाथ षष्ठी साजरी होते. आपणही करत आहोत. झालेली सेवा जी आहे ती नाथबाबांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. मी 2 मिनिटं तुमची जास्त घेतली, पण अजून 2 मिनिटं घ्यायची आहे. पहिल्यांदा आज वेगळं भजन करायचं वारकरी संप्रदाय. चालेल ना? करा हातवर. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. एकूण गाडी कोण? एकूण गाडी कोण? एकूण गाडी. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. वा वा. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. हरि बोल. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम, एकनाथ तुकाराम. कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पवन सुत हनुमान जी महाराज की. झालेली सेवा नाथबाबांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी समर्पित. उद्या पुन्हा काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सत्संगाचा योग आहे. काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं उद्या पुन्हा भेटू. झालेली सेवा समर्पित करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. संख्या चांगल्या पद्धतीची आहे. रोज इतकीच होती का? होती का? मानाच हलवता. आणि अशीच राहिली पाहिजे हीच अपेक्षा आहे. येत चला. चांगले संस्कार, चांगले विचार याच माध्यमातून मिळतात. अजूनही या अभिमानाचं काही विशेष चिंतन ऐकायचं असेल तर यूट्यूबला हे तुमच्या गावचं कीर्तन अपलोड होईल. पुन्हा तुम्ही त्याच्यावर ऐकू शकता. जर काही मुद्दे जर पटले असतील तर पुन्हा त्याच्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.
तुकाराम